नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. रेवा आता किचनमध्ये आलेली असते. भरमसाठ काम तिच्यासाठी असतं आणि तिने आता पातेले इकडे तिकडे टाकून द्यायला, आवाज करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा अभिषेक येतो आणि अभिषेक म्हणतो, अगं तू काय करतेस? कशालाही भांडी आपटतीयस? कशाला आवाज करते त्या भांड्यांचा? आवाज आजीपर्यंत पोहोचल्यावर रेवा आता अवघड होऊन बसायचं. जी शिक्षा मिळाली ती अजून वाढायला वेळ लागणार नाही. त्यामुळे रेवा प्लीज डोकं शांत ठेव आणि नको तो उद्योग करू नकोस. आई आजीने आवाज दिलेला असतो. रेवा स्वयंपाकाला किती वेळ आहे? पोटात कावळे ओरडायला लागले आणि किती वेळ बसायचे उपाशी? भूक लागली आहे. आता रेवा रागाडेच म्हणते, हो हो लगेचच करतीये. अभिषेक म्हणतो, काय करणार? आदर्श सून होण्याच्या या परीक्षेमध्ये पास व्हायचंय म्हटल्यावर हे तर करायला लागणार. आजी तुझी आजी सासू ग, हट्ट ऑर्डर सगळं पूर्ण करायला लागणार आहे. चांगल्या मार्काने पास व्हायचंय म्हटल्यावर हे सगळं झेलायला लागणार. म्हणतो ऑल दी बेस्ट. वा, तुला माहिती का ग आजीला काय आवडतं जेवणात? ही आवडू दे, काही असू दे, मला जे आवडतंय ते बनवते, त्यांना खायला लागणार. इतकं सोपं नाहीये. तू काही बनवशील आणि ती काही खाईल. तिला जे आवडतंय तिची आवड निवड जपूनच स्वयंपाक बनवायला लागतो. सोमवारी बिना कांद्याचं, मंगळवारी मसाल्याचं काही नको. आणि आज बुधवार आहे ना, बापरे आज बुधवारी मेथी लागते लसणीच्या फोडणीची. बनवायचं तर बनव, पण तुला लेक्चर रसन ऐकायचं तर चांगल्या पद्धतीने काम कर. हिंदी मेथीची भाजीच आवडती, तीही लसणाची फोडणी घातली. म्हणते आत्ता कशाला सांगतोय रे? आधी सांगायला नको का? अगं आत्ता कांदा कापताना दिसली, मग आत्ताच सांगणार ना. जे करायचे ना ते तू कर ग बाई, मी चाललो. आता रागाने तिने कांदा ठेवून दिलेला असतो आणि मेथी निवडायला घेते. मीठ बापरे फार जपू ना. मिठाच्या बाबतीत फार पर्टिक्युलर आहे. तू जर एवढं जरी मीठ जास्त टाकलं तर गोंधळ होऊन जाणार. अगदी परफेक्ट तिला मीठ लागतं. चवीच्या बाबतीत जास्तच नाही का ते लक्ष देते? जे असेल ते गपचूप खायचं की ग. चव त्यांच्या लक्षात आहे, चवीला जास्त महत्त्व देतात. म्हणूनच मुकादम नावाची एवढी मोठी कंपनी त्यांनी इतक्या मोठ्या याच्यावर नेऊन ठेवली होती. आठवत नाही तुला? अभिषेक पुढे गेलेला असतो, परत माघारी येतो. हो हो, पोळ्या मऊ लुसलुशीत टम्म फुगलेल्या पोळ्या लागतात. तेव्हा म्हणते आता जर काही सांगायला लागला तर माझ्याशी गाठे. आता निघ, अजिबात मला काही सांगायचं नाही. मदतच करतोय ना मी. तिला ॲप्रन वगैरे घालून दिलेलं असतं. डायरेक्ट स्वयंपाकाला नाही मदत करू शकत मी रेवा. सगळ्या स्किल माझ्याकडे नाहीच आहे. आज ते आता कंपनी नसती चालवली का? मी फक्त तुला गाईडलाईन्स करू शकतो ग, अदरवाईज तुझी मदत नाही करू शकत आहे मी. काय बनवायचं, कसं बनवायचं सगळा विचार कर आणि मग कामाला लागा. नाही तर सगळं परत बनवायला लागणार, सगळं पचका होऊन जाणार जेवणाचा. रागाने आता मेथी निवडत असते आणि मेथी निवडली की मग तिला स्वयंपाक बनवायचा असतो. आजी मुद्दामून म्हणत असते की आवर लवकर, भूक लागली. इकडे आता आरोही आणि रमा असतात. आरोही म्हणते आई मी 5 मिनिटात आले. रमा म्हणते हो. अक्षय आलेला असतो रमाच्या रूम मध्ये. ती म्हणते अक्षय, रेवा कुठे आहे? रेवा किचन मध्ये कुठल्या तरी पदार्थाची वाट लावती. रमा म्हणते खरं सांगू का, कधी कधी दया येते तिची दया. नको हे तिच्यावर अन्याय असं वाटायला. तिची दया करावी, क्यू करावी असा स्वभाव नाहीये. हो जे काय असेल, पण तुमची होणारी बायको आहे ना, लक्षात येते का? अक्षय म्हणतो हो हो, माझी होणारी बायको आहे, तेवढी तर काळजी घेतलीच पाहिजे. त्याला तुझ्यापेक्षाही जास्ती सुंदर आहे. डेफिनेटली. आता रमा चिडलेली असते. मग आता मारत असते अक्षयला. तेवढ्यात आरोही येते. अरे बाबा काय डिशुम काय करताय तुम्ही? काय चाललंय बाबा? ही अगं ते नाटक करताय. इतकं जोरात नाही मारलंय त्यांना मी, अगदी गंमत करत होते. अक्षयला काही चक्कर वगैरे आल्याची नाटक करतो. जयनी खूप मारलंय बाळा, फार वाईट अवस्था झाली ग माझी. नाही बेटा मी मारलं नाहीये, ते नाटक करताय. तू का मारलंस ग बाबाला? नाही मारलंय, तुला बघून नाटक करतोय बाबा. बाबा जाऊ दे, मारलं की नाही मारलं, पण तू आमच्यासोबत खरेदी करायला येशील का रे? प्लीज प्लीज प्लीज. रोही रिक्वेस्ट करत असते की आमच्यासोबत शॉपिंगला चल. अक्षय म्हणतो चला जाऊ, आजचा दिवस तुम्हाला दिला. रोहीला फार आनंद झालेला असतो की बाबा येतोय आमच्यासोबत शॉपिंगला. श्रीकांत, आजी, अभि मस्त त्यांचा कॅरमचा गेम चालू झालेला असतो. आजी म्हणते शशिकांत काय चाललंय रे? पाचगणीत आला की गोव्याच्या बीचवरच फिरतोय अजून? हॉलिडे मूड जातच नाही रे तुझा. आई काय सांगू तुला, गोव्याचा मूड जात नाही असं वाटतं. गोव्यामध्येच असंच फील करतोय अजून. मन गोव्यात जाऊन रमतं ग. म्हणतो काका माहिती त्याच्यात रमलाय, पण जरा बाहेर या की. किती दिवस ते गोव्यातच राहणार आहे? आमच्यात आलात ना, लक्षात घ्या की. पण पाचगणी येणं फार गरजेचं आहे. पाचगणी ते मनाला दाखवा, शांत होईल ते मन. कामात ते लागणार नाही. कामात मन लागलं नाही की तुमच्याही ओरडणार. त्यापेक्षा काका तुमचं मन घेऊन या की माघारी. जी म्हणते एकापेक्षा एक नमुने येतात. काय जोक मारलाय वा. या जोकवर माझ्या संपत्तीतून तुला बेदखल करतोय. काका असं करू नका. नाही तुला काहीच संपत्ती मिळणार नाही अभ्या. नाही करत, आज मूड चांगला आहे, उद्या भाऊ काय करायचं ते. ठीक आहे. थँक्यू काका. रस्त्यावर येता वाचलोय, नाहीतर रस्त्यावरच आलो असतो. बी शशिकांत काका आजी छान असा मूड असतो आणि गंमत जम्मत छान चाललेली असते. हा कुठे रेवा सुनबाई, चहा ऊन आहे एवढं आणि तुला चहा प्यायचा? आई बाहेरच्या लोकांसाठी ऊन आहे ना, आपल्याला घरात बसून ऊन लागतंय का? नाही ना, नॉर्मल वातावरण ना, मग पिऊ दे की चहा. आता पाहिजेच आई, ऊन बाहेर आहे आतमध्ये नाही. म्हणतो मला पण पाहिजे एक चहा. आणि चहा आणलेला असतो. आजी म्हणते अगं रेवा, कोणच कप आणलेस का ग? माझ्यासाठी नाही आणला चहा? का पुतणे दोघं चहा पिताय आणि मी कशाला बसू तशी? सॉरी आजी, मी आणते, लगेच चहा आणते बघा. रमा आरोही छान तयार झालेली असतात. आरोही म्हणते आजोबा
पाहिले की जोडी कुठे चालली आहे. मस्त फिरणारे आणि शॉपिंग करणारे आजोबा. मी प्रॉमिस केलंय आईस्क्रीम वगैरे खाऊ घालणारे, गेम वगैरे पण खेळायला लावणार. सगळं फिरून झाल्यावर सिनेमा सुद्धा बघणारे. शशिकांत म्हणतो सगळं झालं तुझं, रमाला काय करायचंय ते सांग की. रमा म्हणते अख्खा दिवस आरोहीचा आहे, तिला काय हवं नको सगळे सगळे लाड करायचे. आज तिचे लाड पुरवून झाले की उद्याचा दिवस माझा आजपर्यंत आरोही म्हणेल तसंच करायचंय. उद्या मोठा प्लॅन आहे, सलॉन शॉपिंग वगैरे पूर्ण दिवस मी बिझीच असणार आहे. बरोबर किट्टी पार्टी. शशिकांत म्हणतो क्या बात आहे, मजा आहे मजा, एक नंबर आ, छान छान रमा, चांगली लाईफ जगती बाबा तू. आता हे सगळं रेवा डोळ्याने बघत असते, कानाने ऐकत असते. ती म्हणते रेवा काय गप्पा ऐकत उभी राहिलीस ग, तुला कामं वगैरे नाहीये का? स्वयंपाक कर, माझ्यासाठी चहा कर. स्वयंपाक झाला की देवदर्शनाला जायचंय, तुळशीला पाणी घालायचं. मुकादमांची सून कधीही शांत बसू शकत नाही, असा वेळ तिला मिळूच शकत नाही. हो आजी जाते की लगेच. आरोही आणि रमा चाललेली असते, सगळ्यांना बाय करते आरोही आणि त्या शॉपिंग साठी निघून चाललेली असते. राग आलेला असतो या आरोहीला की मी तर स्वयंपाक करते आणि ही मस्त शॉपिंग करत फिरतीये की ही गेली बाराच्या भावात. आरोही म्हणते काय झालं बाबा? अगं या कवडीबद्दल बोलतो. मला काही बोललात का? ए बाई तुला कशाला काय बोलेल, मी या कवडीबद्दल बोलतोय. उंटी नखरे दाखवत होती, जातच नव्हती, कशी गेली बाराच्या भावात ते सांगत होतो अभिला. शॉट मारला आणि कशी घालवली बघ की. तुझा आरोही, तुझं काम नाहीये इथे. रेवा, आरोही तर गेलीये शॉपिंगला. रेवा तू आता किचन मध्ये जा 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 जा, बाहेर कशाला उभी राहते, उगा टाइमपास करतीये, जा किचनचं काम तरी करशील. शशिकांत म्हणतात अभि कसा बसला शॉट? अभि म्हणतो एकदम कडक. सगळे हसत असतात आता या रेवावर, चांगली जिरवत असतात. त्याचा प्रत्येक जण रेवाची जिरवायची या उद्देशानेच बाहेर येतो. आता शशिकांत आलेला असतो, घर डोक्यावर घेतो. काय यार काय फालतूगिरी आहे, माझे गोव्याचे कपडे तसेच पडलेत. आता आजी आनंद अभि तिघेही पळत आलेले असतात. अरे शशिकांत काय झालंय, एवढं काय घर डोक्यावर घेतलंय, काय झालंय सांगशील का? गोव्याचे कपडे कुणीच धुतले नाही, तसलेच पडलेत, तसा अख्खा गंज पडलाय. काय ते कपड्यांचं? आजी म्हणते अरे शशिकांत. म्हणते काय झालं बाबा? अरे यार रमा तुला काय काय नाव आहे रे हिचं, सॉरी रेवा, गोव्यावरून आणलेले कपडे तसेच आहे, ते धुतले नाही, इस्त्री करून परत जागेवर ठेवले नाही, तसंच पडले बघ की. रमा असते तर धुतले असते, वाळत घातले असते, लख लख करून टाकलं असतं. आनंद म्हणतो काय रमीचं काय, रमीच आहे, एक नंबर आहे ती, बात काळजी करू नका बाबा, मी लगेच मशीनला लावते कपडे, चकाचक करून टाकते. समजदार ग माझी बायडी, हुशार ग माझी बायडी. ती रमा होणारे सा रमाच्या पावलावर पाऊल ठेवून चालली, परफेक्ट रमासारखंच वागते. म्हणतो ऍक्च्युली एक प्रॉब्लेम झालाय आणि तो सांगायला मी विसरलो, आय एम सॉरी. वॉशिंग मशीन बिघडलंय, कपडे सगळे हाताने धुवायला लागणार आहे. कारण म्हणतो व्हॉट? आजी म्हणते आत्ता सांगतोय अभ्या. अगं म्हणजे आता आठवलं म्हणून सांगितलं. टायर लूज झाली ना, मेकॅनिकलला फोन पण केला, पण जरा 2 दिवसांनी येणार असं बोलला तो. मग आता काय करणार, 2 दिवस ऍडजस्ट करायला लागणार ना. शशिकांत आता काऊर करायला लागलेला असतो, मशीन बिघडले आणि अभ्या आत्ता सांगतोय. तुमचं काय म्हणणं आहे, रेवाने स्वतःच्या हाताने कपडे धुवायची असं वाटतंय? टवकारलेली असते, एवढे कपडे हाताने कशी धुवायचे? ती हाताने कपडे धुवणार नाही, कारण ती मुकादमांची सुने अशी तशी नाहीये. मुकादमांच्या सुना काम करत नाही आणि माझी रेवा सुद्धा काम करणार नाहीये. उगाच अभ्या काही सांगू नको, मेकॅनिकलला बोलवण्याचा प्रयत्न कर. रमाला बोलवा, हिला जमणार नाही हाताने कपडे धुवायला. रमा स्वतःच्या हाताने कपडे धुईल आणि वाळत घालेल. अभियंत हो ना, हिला जमणारच नाहीये हाताने कपडे धुणं वगैरे. शशिकांत म्हणतो रमा आत्ता गेली बाहेर, आता ती काय संध्याकाळपर्यंत येत नसते. काय बोलतोय शशिकांत, ती कशी येणार आता मागे? ते कपडे कोण धुणार? रमाचं असते चकाचक करून हाताने धुतले असते कपडे. आता अवघड झालाय, सगळाच प्रॉब्लेम झालाय यार. कपडे मला उद्या हवे होते, पण आता काय अजून धुतलेच नाही तर कसे घालणार मी? म्हणतो प्रॉब्लेम. आता रेवा बोलायला लागलेली असते, बाबा अजिबात काळजी करू नका, कपडे स्वतः हाताने धुणार आणि वाळत सुद्धा घालणार, डोंट वरी, अजिबात तुम्ही काळजी करू नका. रेवा तू हाताने कपडे धुणार? आजी म्हणते तू. शशिकांत म्हणतो तू. आनंद म्हणतो तू कपडे धुणार, तेही हाताने? शानी ग माझी बाय, शानी ग माझी बाय, किती गोडेच ग तू, आणि तू किती करते आमच्या सगळ्यांसाठी. फार फार कौतुक लागतं रेवा तुझं, एक नंबर आहे, एक नंबर. मुकादमांची सून तू शोभायला लागली, परफेक्ट कामं करतेस. लाडात येऊ नको जास्ती, लवकर लवकर कपडे धुऊ, इस्त्री कर आणि माझ्या कपाटात आणून ठेव. कळतंय का? अजिबात लाडात यायचं नाही बाबा. लगेच येते आणि कपडे धुते मी. शशिकांतने मोठं काम लावलेलं असतं रेवाला, आधी स्वयंपाक बनवायला लावलेलं असतो आणि आता जास्ती कपडे असतात ते धुवायला लावलेले असतात, तेही हाताने. बिचारी रेवा हो असं म्हणते, कारण चांगल्या सुनेचं कर्तव्य निभवायचं असतं. आता लगेच शशिकांतने तिचा अपमानही केलेला असतो, जास्ती लाडात यायचं कारण नाही. पटकन कपडे उचलायचे आणि कामाला लागायचं. ते निघून गेलेले असतात आपापल्या जागेवर. करेक्ट. अभि रेवा कमी नाहीये, कमी समजू नकोस तिला. वॉशिंग मशीन बिघडले म्हणून सांगतोय, लगेच अभ्या म्हणतो नाही तिला जमणार, ती फार हुशार आहे, ती करून दाखवणार. शशिकांत आता बाहेर पोर्च मध्ये छत्री घेऊन फिरत असतो. फार ऊन आहे ना? शशिकांत म्हणतो हो ना, ऊनच आहे. आता रेवा अंगणात कपडे धुवायला लागलेली असते आणि आभ्याने इतके कपडे आणून टाकलेले असतात, बिचारीला एवढे कपडे पाहूनच चक्कर आलेली असते. रेवा म्हणते माय गॉड, एवढे सारे कपडे धुवायचे, तेही हाताने. आनंद आता छत्री घेऊन मस्त पाणी मारत असतो, सगळ्या झाडांना कपडे पाणी देत असतो आनंद. आणि रेवा म्हणते हे सगळे कपडे आपलेच आहे की लोकांचे हे कपडे आणलेत? एवढे कपडे मी हाताने धुणार एवढ्या उन्हात?
म्हणतो गुड जोक, हे कपडे आपल्याच घरचे आहेत, दुसऱ्यांचे कपडे कसे आणून देणार रेवा? आणि एवढं तर आम्हाला कळतं ना की दुसऱ्यांचे कपडे रेवा कशी धुणार. म्हणतो अगं रेवा काय, हे कपडे सगळे ट्रेलर म्हटलं तरी चालेल, खूप कपडे धुवायचे आणि बाकी कपडे सगळे आतमध्ये. हो ना रे अभ्या? अभ्या म्हणतो हो हो हो, हे सगळे लेडीज कपडे आहेत, कपडे तर अजून आतमध्ये आहेत, जेंट्स लोकांचे कपडे तर मी आणलेच नाहीये, हे सगळे लेडीजचे कपडे आहेत. रेवा म्हणतो डोंट वरी रेवा, तुला कष्ट नको म्हणून सगळे कपडे उचलून आणेल मी. रेवाची पुरती वाट लावलेली असते, तिला जास्ती काम लावायला लावलेलं असतं, या कामाची तिला सवयी नसते, तरी सुद्धा तिच्याकडून सगळं काम करून घेत असतात मुद्दाम जबरदस्तीने. कारण या सगळ्यांनी ठरवलेलं असतं की रेवाची जिरवायची म्हणजे जिरवायची. रमाचा संसार मोडायला निघली ना, आता तिला अद्दल ही घडलीच पाहिजे आणि तिची चूक तिच्या लक्षात आलीच पाहिजे. यासाठी घरातले आजी, शशिकांत, मयुरी, अभि, आनंद सगळेच कामाला लागलेले असतात आणि काहीही करून रेवाची जिरवायची यासाठी ते प्रयत्न करत असतात. कोणत्याही थराला जायला तयार असतात, फक्त रेवाची जिरवायची आणि इतका त्रास द्यायचा की ती हात जोडून तिथून पळून गेली पाहिजे की मला अभि अक्षय बरोबर लग्न करायचं नाहीये, मी चाललं रे बाबा, म्हणून अभि तिला मुद्दाम टॉर्चर करत असतो. म्हणतो पाण्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका, एवढ्या बादल्या भरल्यात, आता टब भरतोय मी, पाणी जर संपलं ना तर टँकरने मागवा, मुकादम आहोत मुकादम, त्यामुळे पाण्याचं अजिबात टेन्शन घेऊ नको. जेवढी काही कपडे असतील ना सगळी धुवायची अगदी बिनधास्त. साबण पावडर सगळे एकदम चकाचक सगळी कपडे धुवून टाका, अजिबात काही डाग वगैरे राहिला नाही पाहिजे. आता उरला सुरला आनंद सुद्धा मीठ मिरची लावत असतो, बिचारा रेवाला अगदी रडकुंडीला आणलेलं असतं. अभ्या म्हणतो अजून 2-4 टप कपडे आतमध्ये, हे फक्त थोडेसे आणले, तुला येतं की नाही धुवायला? 2-4 टप कपडे आहेत ना, ते बराच वेळ जाणार रेवा धुवायला, इतकं ऊन असतं आणि एवढ्या उन्हात रेवाला कपडे धुवायला लावलेले असतात, तेही हाताने. आनंद म्हणतो घासून घासून स्वच्छ निघाले पाहिजे, एकदम चकाचक कपडे करून टाकायचे. आणि रेवा मला माहिती आहे तू खूप सुंदर काम करते आणि रमापेक्षा निश्चितच चांगले कपडे धुशील. आनंद म्हणतो घाबरती कशाला, आम्ही आहोत ना आणि मदतीला चाललो, तुला काय हवं नको ती सगळी मदत सांग, आम्ही सगळी मदत करणार आहोत. जी म्हणते रेवा पाहिलंच ना ग, आपल्या घरची माणसं किती जीव लावतात, किती चांगले आहेत आपल्या घरातली माणसं, एवढी सगळी कामं तुझ्यासाठी केली आहे, नाही तर विचार कर हे सगळं काम तुला एकटीला करायला लागलेलं असतं, पाणी भरायला लागलेलं असतं, सगळी अरेंजमेंट, एवढे कपडे घरातून बाहेर आणायचे, ते भिजवायचे, सगळं तुला एकटीला करायला लागलं असतं आणि एवढे कपडे तू कधी धुणार ग? कष्ट वाचवल्या बिचाऱ्यांनी, वा वा वा. पण रेवा आत्ता वेळ व्हायला घालू नको, पटापट आवर आणि चल निघ, लाग पटकन कपडे धुवायला. ऊन डोक्यावर यायच्या आधी सगळं आटपून टाक, चकाचक कपडे धु. शशिकांत म्हणतो ए बाई ये, माझे गोव्याचे जे शर्ट आहे ना ते व्यवस्थित धुवून नाही तर फाडून टाकशील, परत जायला मला कपडे राहणार नाही. रेवा म्हणते हो बाबा काहीच होणार नाही, मी काळजी घेते त्या कपड्यांची, छान व्यवस्थित धुणार, अजिबात कुठे फाटणार नाही, आणि मग सुकले की मी त्यांना प्रेस करणार आणि तुमच्या कपड्यात आणून ठेवणार. अगं माझी गुणाची ती बायडी. आता मात्र रेवाची पुरती हाल झालेली असतात, आता कपडे धुवायला लागलेली असते, कपडे धुवायचं माहिती नसतं आणि तेही एवढ्या उन्हात. आता मात्र हाल झालेले असतात त्या रेवा होती का रमा होती ना, तेव्हा कपडे धुतले की असे चमकायचे, सॉलिड कपडे धुवायचे रमा, सॉलिड धुवायची, एक नंबर. आता बघूया तू कशी कपडे धुते आणि कसे कपडे लखलख चमकतात की नाही, की आहे तसेच राहतात. बघू आता रमाची सर तुला येते का? इतकं ऊन असताना एवढ्या उन्हात रेवाला कपडे धुवायला लावलेले असतात, तेही मुद्दामून. घरात तिला कुठेच जागा देत नाही, डायरेक्ट अंगणात बसून कपडे धुवायला लावलेलं असतं आणि बिचारीला इतकं ऊन लागत असतं, बुरे हाल झालेले असतात ते रेवा. ती बिचारी तिचे कपडे धुवत बसलेली असते. आता अभि असतो आणि अनंत असतो, तिला टॉर्चर करत असतात. बाय द वे ऑल दी बेस्ट, चांगले कपडे धुवा रेवा आणि कसले बाबांचे कपडे चांगले धुवू म्हणजे इम्प्रेस करशील त्यांना. अनंत म्हणतो रेवा ऑल दी बेस्ट, चांगलेच कपडे धुवायचे कारण त्याला चांगले मार्क मिळवायचे, बरोबर ना रेवा? म्हणतो बाकी सगळे कपडे धुवून येतो मी. अनंत म्हणतो पाणी आहे, ती म्हणते हो आहे ना. अनंत सुद्धा आता रिलॅक्स असं म्हणून आतमध्ये निघून आलेला असतो, कारण फार ऊन असतं आणि एवढ्या उन्हात उभं राहणं अशक्य. मुद्दाम त्याची जिरवायची, तिने हे घर सोडून पळून जावा म्हणून तिला कामाला लावलेलं असतं आणि ही सगळी कामं तिच्याकडून करून घेत असतात. आता मात्र रेवा अडचणीत सापडलेली असते आणि काम तर करायला लागणार. साडी चांगली आपटून धुवत असते, तेवढ्या शशिकांत आलेला असतो. शशिकांत म्हणतो अगं जरीची साडी आहे ती, कशाला आपटतीयस ग? जरी निघली ती साडी खराब झाली तर करायचं काय? एवढी महागडी साडी आहे ती रेवा, तुला काय सांगू, जर हळूवार धुकी तिला. हो बाबा हळूहळूच धुती मी. आता ही हळूहळू कपडे धुत असते. शशिकांत म्हणतो किती वेळ लावती यार ही, आजचे दिवस होणार का धुवून, आणि कधी वाळत टाकणार, कधी सुकणार आणि कधी इस्त्री करून ते मला मिळणार? बापरे एवढं स्लो काम मला तर जमणार नाही आणि मला हे चालणार सुद्धा नाही. मला कामं परफेक्ट आणि पटापट झालेली लागतात, तुला माहिती ना ग आई, आणि हिचं एवढं स्लो काम म्हटल्यावर कसं जमायचंय ना. रमा एवढ्या वेळात कपडे धुवून वाळत टाकली असते आणि दुसऱ्या कामाला लागली असती, पण तो नाही ग, तो मात्र रेवा हळूहळू एक कपडा धुतीये. असं केलं तर संध्याकाळ होऊन जाणार कपडे धुवायला. अगं आवर जरा पटापट आणि कर की. रेवा जर हात चालव की पटापट.
त्यावर लक्ष ठेवायला आजी बसलेलीच असते. आता शशिकांत अगदी जवळ आलेला असतो. अगं रेवा, ए बाई ए रेवा, तुला सिरियसली सांगतो या, मी तुला सिरियसली सांगतो आणि तू सुद्धा ते सिरियसलीच घ्यायचंय. एक काम सुद्धा इकडचे तिकडं करायचं नाही आणि काम परफेक्ट आणि प्रोफेशनलीच झालं पाहिजे. उगाचच करायचंय म्हणून टाकून द्यायचं नाहीये. पटापटावर कामाचा डोंगर वाढत जाणार. ऊनही वाढतंय आणि कपडेच नाही धुतले, अजून कपडे आणतोय अभ्या. एवढं काम जर तुझ्याकडून झालं नाही तर नाविलाज मला तुला शिक्षा करायला लागणार. रेवा म्हणते, शिक्षा? हो, शिक्षा केल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाहीये. तू जर माझं ऐकलं नाही तर मी तुला शिक्षा करणार, यात काही शंकाच नाही. आता रेवा घाबरून गेलेली असते की शशिकांत डायरेक्ट म्हणतो की मी तुला शिक्षा करणार पटापट कामं जर केली नाहीत तर. शशिकांत म्हणतो, कसं आहे ना, माझ्या घरात शिस्त म्हणजे शिस्त असते आणि कामं जर वेळेत झाली नाही तर मी शिस्त मोडू देत नाही. मी शिक्षा ही करतो की जेणेकरून पुढचं काम अगदी व्यवस्थित आणि परफेक्टच झालं पाहिजे. रेवा म्हणते, बाबा अजून काय काम उरलंय हो, म्हणजे अजून काय असेल तर सांगा, म्हणजे हे पटापट उरकून मी ते कामही करायला घेते. अहो बाबा सांगा की काय काम आहे अजून? कामं कमी आहेत का? घर म्हटलं की कामं संपत नसतात. तू टेन्शन घेऊ नको कामाचं. हे काम झालं की दुसरं झालं की तिसरं, कंटिन्युअसली काम चालू राहणार आणि काम तुला करायला लागणार. डोंट वरी रेवा, तू फक्त पटापट कामं कर ग. कामं कशी करायची, कशी करून घ्यायची माझ्यावर सोपं. तू फक्त हातातलं काम पटकन उरकव आणि दुसऱ्या कामाकडे लक्ष दे. 6 वाजले की मला आणि आईला चहा लागणार. तो कोण बनवणार ग? तुलाच बनवायला लागणार ना. आणि 6 म्हणजे 6 बरोबर आम्हाला चहा हवाय. वेळेवर जर चहा नाही मिळाला तर डोकं अगदी सटकून जातो आणि डोकं सटकलं की मग आम्ही सटकतो. आम्ही सटकलो तर काय होतं हे तुला शिक्षा झाल्यावरच कळणार. रेवा लक्ष दे ग बाई, आमचं डोकं सटकूच देऊ नको आणि तुला शिक्षा देण्यासाठी आम्हाला मजबूर करूच नको. त्यामुळे रेवा हातात आलेलं काम पटापट पूर्ण करायचं आणि आम्हाला अजिबात तुला मारायची किंवा तुला शिक्षा करायची संधीच देऊ नको. कसं आहे ना रेवा, आम्हालाही बरं वाटत नाही ग घरच्या सुनेला त्रास देणं, शिक्षा देणं. पण कसं आहे, घरच्या सुनेने जर तिचे काम व्यवस्थित केलं नाही तर मग मात्र आम्ही शिक्षा करतो म्हणजे करतो. आमच्याकडे चुकीला माफी नाही. त्यामुळे रेवा काम अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणते, किती वाजलेत? 1 तास आहे ग, अजून 1 तास. आताशी 5 वाजले. तुला 6 वाजता आम्हाला चहा द्यायचा आहे. रेवा म्हणते, ठीक आहे 1 तास आहे ना, तोपर्यंत बघते की कपडे झाले तर मी चहा बनवते. नाही बाबा, सगळी कामं व्यवस्थित करणारे, अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही. अगं माझी गुणाची सून, पटापट हात चालव. एवढे सगळे कपडे धुवायचे आहेत, नंतर चहा बनवायचा आहे, नंतर संध्याकाळचा स्वयंपाक. आता मात्र रेवाच्या डोक्यावरून जायला लागलेलं असतं. बिचारीला एवढे कपडे असतात धुवायला. तिला फार टेन्शन आलेलं असतं की एवढं सगळं काम मी कधी करू. शशिकांतने चांगलीच घाबरून दिलेली असते आणि मस्तपैकी हसत शशिकांत आतमध्ये निघून गेलेलं असतं. त्याच वेळ झाला एकच साडी धुत असते आणि ऊन तर इतकं झालेलं असतं की तिला आता चक्कर यायला लागलेली असते. आजी मात्र लांब उभा राहते आणि या सगळ्या गोष्टींची गंमत बघत असते. तिला फार आनंद मिळत असतो की रेवाची कशी जिरतीये, चांगली जिरवली जाते. मोठी कपडे असतात आणि मोठी कपडे तिला धुवायला लागलेली असतात. तेही न खराब करता, मळ तर निघायला पाहिजे पण छान अशी धुवायची आहेत. रेवाची चांगलीच फजिती झालेली असते, घाबरगुंडी उडालेली असते. एक काम झालं नाही तर दुसरं काम लगेच हजर असतं. दिवसभर पहाटेपासून तिच्या मागे कामे लावलेली असतात. तिला अगदी फुरसत नसते कुठल्याही कामासाठी. शशिकांत आता आजीजवळ येऊन बसलेला असतो. त्याने पोर्चमध्ये सुद्धा छत्रीच पकडलेली असते. आजी म्हणते, शशिकांत काय होणे रे? होणं काही फार उकाड आहे. ऊन मीच म्हणतो आणि मी स्वतः उन्हातनं फिरतोय आई. आता रेवा उभी राहिलेली असते. तिची जी कपडे असतात उरलेली सगळी ती निरमा पावडरमध्ये टाकत असते आणि मग कपडे धुवायला घेत असते. आजी आणि शशिकांत हसत असतात. चांगली जिरतीये ग या रेवाची, सून व्हायचं होतं ना. हो म्हणा सून. आणि थोडेसे कपडे धुतलेले असतात की तिची कंबर गेलेली असते. कमराला हात लावते आणि कंबर दुखत असतात. तिला फार त्रास व्हायला लागलेला असतो. आजी आणि शशिकांत बघतच असतात रेवाचे काय नाटकं चालली. तरी सुद्धा ती कपडे धुवत असते, अजिबात काही कंप्लेंट करत नाही आणि कपडे धुतच असते. शशिकांत आजी तिची गंमत बघत असतात. ती कपडे नीट धुतीये का, व्यवस्थित धुतीये की कंटाळा करतीये. हे दोघं समोर म्हटल्यावर तिला कपडे अगदी छानच धुवायला लागलेले असतात. बराच वेळ लागलेला असतो पण स्वच्छ कपडे धुण्याचा ती प्रयत्न करत असते. बरेच कपडे तिने धुतलेले असतात. तर पाण्यातून काढून पिळून ती व्यवस्थित कपडे ठेवत असते. आता कंबर गेलेली असते. अशी काय कंबर दुखायला लागते. जी आणि शशिकांत तिला हसत असतात. कशी जिरवली बघ की. शशिकांत म्हणतो, 6 वाजायला 10 मिनिटं शिल्लक आहे. लवकर कपडे धुवू आणि वाळायला घाल. पटापट कामं हो कर की. इतक्या वेळ सगळं व्हायला होतं. चहा हवाय म्हणजे हवाच्या, काही झालं तरी चहा आम्हाला पाहिजेच आहे. हा जर मिळाला नाही तर डोकं अगदी भनभन करतो आणि सटकतो. आणि डोकं एकदा सटकल्यावर काय होतं तुला तर माहितीच रेवा. झालंय बाबा, आलेच मी, बनवतीये चहा. तर रेवा खूप छान सून असल्याचं नाटक करत असते पण चांगली जिरलेली असते नाटक करता. ती म्हणते, रेवा पटापटावर नागं कशाला वेळ व्हायला घालवतीयेस? उतरला की कपडे वाळणार नाही, तसेच ओले कपडे राहणार आणि मग कसे घालायचे ग दुसऱ्या दिवशी. सगळ्यात महत्वाचं रेवा, घशाला कोरड पडलीये ग, आवर पटापट. पण मोठा टब भरून कपडे धुतलेले असतात. शशिकांत म्हणतो, आईचे डोकं खसकायला लागल्या, पटापट कामं कर नाही तर फजित या.
काही खरं नाही आई एकदा सटकल्यावर. हे मोठे कपडे घेऊन चाललेली असते, तिला चालताही येत नसतं, तरी सुद्धा ती प्रयत्न करतच असतो. ही आणि रमा इकडे गार्डनमध्ये आलेली असलेला नसतो. रमा म्हणजे त्याला किंमत नाहीये ग, 1 तास झाला वाट बघतोय, बघ की वाटच बघायला लावली, अजून काय तू आलेला नाही. आता अक्षय येतो आणि रमाच्या मागे उभा राहिलेला असतो. आरोहीला म्हणतो हिला बडबड करू दे, तिला काहीच बोलू नको. कधीच तुझा बाबा वेळेत येत नाही, कधीच नाही, वेळ त्याला पाळताच येत नाही. बराच वेळ रमाने बडबड केलेली असते, तिच्या लक्षात येते की अक्षय तिथे आलाय. तेवढ्यात आरोहीची एक फ्रेंड आलेली असते, खेळायला बोलवते. बाबा मी जाऊ का हिच्यासोबत खेळायला? अक्षय म्हणतो हो जा, पण फार लांब जाऊ नको, इथल्या इथेच खेळ. अक्षय आणि रमा दोघेच तिथे थांबलेले असतात. आलेला असतो, रमाच्या जवळ बसतो, रिलॅक्स असं फील होतं. रमा म्हणते अक्षय माझ्या मनात विचार आलाय, आपण एवढे सहज भेटतोय वगैरे, हे जर रेवाला कळलं तर ती शांत बसणार नाहीये, ती आपल्यावर नजर ठेवणार. कसं आहे ना रमा, आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीच नाहीये सध्या, आपणच आहोत, त्यामुळे एन्जॉय. आलेली असते यांच्यावर लक्ष ठेवायला, रेवाने सांगितलंय त्याप्रमाणे बरोबर गार्डनला आलेली. आता गार्डनमध्ये डोकावत असते, तिला अजून काय रमा आणि अक्षय दिसलेले नसतात. मित्रांनो, हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघू. रेवा आणि अक्षय आतमध्ये आलेले असतात. रमाने सुस्वागतम छान अशी त्यांची एंट्री केलेली असते. मला इतका राग येतो, तिच्या नावाची पाटी वगैरे लावलेली असते. रेवा 5ला उठून पहिले उमरा धुवायचा, अंगण वगैरे झाडायचं आणि मग कामाला सुरुवात करायची. रमा चाललेली असते जिमला आणि उठल्या उठल्या तिला उमरा धुवायला लावते रमा. रेवाला अजून सुद्धा दिवसभर पुरेल एवढं काम दिलेलं असतं रमाने. आणि आता रमा मात्र शॉपिंगसाठी छान अशी तयार होऊन चाललेली असते, अगदी बिनधास्त, तिला काहीच टेन्शन नसतं. आणि हो, हळूहळू सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. डोंट वरी रेवा, सगळं काही ठीक होईल. रमा आता कॅमेराकडे बघते आणि म्हणते मंगळसूत्राच्या 2 वाट्या मिरवणं फार सोपं असतं, पण ते पेलवणं तेवढंच अवघड असतं. बघू आता रेवाला काय काय पेलवतंय आणि काय काय पेलवत नाहीये. कसं आहे ना, आता तर खरी गंमत सुरू झालीये. बघू कोणाला गंमत येते आणि कोणाला वैताग. मित्रांनो, हा भाग इथे संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.